आपण आपल्या मतदारसंघात कोणतं विजन घेऊन उभारला आहे? आता आपल्याला सगळ्याची माहितीच आहे की बबूसाहेब हे नेहमी आपल्या गाव लेवल असो किंवा इतर गावात असो सगळ्यांशी त्यांचं वातावरण हे राजकीय असू दे किंवा आपलं मित्रपरिवार असू दे, त्यांनी आजपर्यंत बरीचशीच आपल्या गावासाठी कामं केली. कधीही कुणाचा म्हणजे स्वतःच्या फायद्याचा कधीही त्यांनी आजपर्यंत विचार केला नाही. आपले कैलासाचे पी एन साहेब यांच्यासोबत ते कायम निष्ठावंत म्हणूनच राहिले आणि त्यांना सोबत घेऊन आज पण आमच्या गावातली रखडलेली पाण्याची स्कीम असू दे किंवा आपलं ग्रामीण रुग्णालय जे आहे त्याच्यासाठी त्यांनी आपलं ऑक्सिजन प्लांटसुद्धा वरून मंजूर करून आणलं होतं. आपल्याला रुग्णवाहिकासुद्धा त्यांनी दिली होती आणि अशी बरीचशीच त्यांनी कामं केलेली आहे. जशी की त्यांनी राजकारणाबरोबरच आपल्या क्रीडा क्षेत्रात सुद्धा बरेच गावासाठी किंवा बाहेरल्या गावांसाठी योगदान केलेलं आहे. बऱ्याच स्पर्धा आयोजित केल्या जातात किंवा आपल्या पी एन साहेबांच्या माध्यमातून आपल्याला कुस्तीची मैदानंसुद्धा बरीच भरीत जातात. आणि आता जर इथून पुढे जर विचार केला तर निवडून आल्यानंतर पंचायत समितीमधून ज्या ज्या गोष्टी माझ्यासाठी वरून मंजूर होतील किंवा महिला सक्षमीकरणासाठी ज्या ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या महिलांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. कारण मला महिलांना सक्षम बनवायचं आहे. कारण आमचा समाज किंवा आमचं गाव हे खेड्याच्या स्वरूपात आहे. त्यांना अनेक गरजा आणि गोष्टी असतात त्या महिलांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे. कारण पहिल्यांदा मला महिलांचाच विकास करायचा आहे. मी सुद्धा एक सक्षम महिला आहे आणि मला महिला सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. याच्यापेक्षा मी काही जास्त सांगणार नाही. धन्यवाद.